नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। पाळण्याचे मनमानी दर लावून यात्रेतील नागरिकांची लूट थांबवा, अन्यथा आंदोलन। नगरसेवक संतोष जाधव यांचा इशारा। जयसिंगपूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेतील पाळणा दरावरून सोमवारी पालिकेत जोरदार खडाजंगी झाली। पाळण्याचे दर 50 रुपयेच आकारले पाहिजेत, यात्रेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, विमा कवच, महिला व नागरिकांची सुरक्षा, यात्रेतील सर्व परवाने यासह विविध मुद्द्यांवरून पालिकेत नगरसेवक जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बंडगर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। पाळणेवाल्यांना बोलावून दर निश्चित करू असं सांगत अध्यक्ष बंडगर बैठकीतून निघून गेले। दरम्यान यात्रा कमिटी पाळणेवाल्यांकडून 20 लाख रुपये घेत असतानाही या पाळण्याचे दर 100 रुपये कशासाठी, याबद्दल नगरसेवक संतोष जाधव यांनी संताप व्यक्त केला। भाविकांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देत त्यांनी यात्रा कमिटीला धारेवर धरले। पाळण्याचे दर 50 रुपये करावेत या मागणीसाठी पाळणा व्यावसायिकांसह बैठक घेऊन मार्ग काढण्याचं ठरलं। गुरुवारपासून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा आहे। या पार्श्वभूमीवर पाळण्यांच्या दरावर चर्चा करण्यासाठी पालिकेत बैठक बोलावली होती। यावेळी नगरसेवक जाधव म्हणाले की सिद्धेश्वर ट्रस्ट व यात्रा कमिटी यांच्याकडून यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक, पोलीस, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, आजी-माजी पदाधिकारी यांना बोलावून यात्रेची रूपरेषाही ठरवणं गरजेचं होतं। मात्र मनमानी कारभारामुळे जनतेकडून पाळण्याच्या नावाखाली सुरू असलेली लूटमार आम्ही खपवू देणार नाही। यावेळी नगरसेवक पंकज गुरव, रंगराव पवार, गुंडाप्पा पवार, अशोक कोळेकर, चंद्रकांत जाधव हुंडकीकर, सागर माने, शंकर नाळे, आदम मुजावर यांनीही प्रश्नांची सरबत्ती केली। यावर मुख्याधिकारी टीना गवळी यांनी ट्रस्टचे अध्यक्ष शामराव बंडगर यांना पाळण्याचे दर कमी करण्यासाठी बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यास सांगितलं। आज जयसिंगपूर सिद्धेश्वर श्री सिद्धेश्वर देवालय ट्रस्ट यांच्या भोंगळ कारभाराबाबत आम्ही सर्वजण वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारी, काही जयसिंगपूरचे नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी निवेदन देण्याकरिता मुख्याधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांच्याकडे आलो होतो। त्याचबरोबर सिद्धेश्वर देवालय ट्रस्ट यांची समिती यांच्यासोबत आमचं बोलणं ते करून वाढीव पाळण्याच्या दराबाबत व यात्रेमध्ये होणारे गैरसोय याबाबत निर्णय घेण्यात येणार होता। पण ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत शामराव बंडगर यांचा मनमानी कारभार आणि हेकेखोरपणा हा अतिशय चुकीच्या पद्धतीनं चाललेला आहे आणि आम्हाला त्यांचे उडवाउडवीचे उत्तर आता ऐकायला मिळाले। यात्रेला घेऊन कोणतीही व्यवस्था किंवा त्याचं नियोजन याच्याबाबतचा कोणताही खुलासा त्यांनी पालिकेकडे प्रशासनाकडे केलेला नाही आहे, पोलीस चौकीकडे केलेला नाही आहे व संबंधित लोकप्रतिनिधींना असेल किंवा पत्रकारांना असेल या यात्रा कमिटीला कोणत्याही मिटिंगला बोलवलेलं नाही आहे। त्याचबरोबर यात्रेमध्ये जे चुकीचे प्रकार घडतात, महिलांना होणारा त्रास असेल किंवा CCTV नाही आहेत, फायर ब्रिगेडचा विषय असेल, पाण्याची व्यवस्था असेल किंवा ॲम्ब्युलन्स असतील किंवा अपघाती समजा एखादा पाळणा तुटला आणि अपघाती काही कुणाची जीवितहानी झाली की त्याची जबाबदारी घेण्याची वेळ आली, तसा विमा उतरवला आहे का आम्ही हे प्रश्न देखील मांडलो। पण तसा कोणताही कागद यांच्याकडे नाही आहे, विमाचा विषय नाही आहे, कोणत्याही दुसऱ्या विषयाला घेऊन दक्षता घेतलेली काळजीपूर्वक कोणतीही गोष्ट यांच्याकडे दिसून आलेली नाही आहे आणि संबंधित नगरपालिका प्रशासन असेल, पोलीस खातं असेल यांच्याकडे कोणताही पत्रव्यवहार केला नसताना सुद्धा हे यात्रेचा ह्यांनी भोंगळ कारभार चालवलेला आहे। अशात जयसिंगपूरच्या नागरिकांची मोठी हानी होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर यात्रेच्या पाळण्याच्या दराबाबत आम्ही विषय मांडला असता इतर ठिकाणी कुरुंदवाड असेल, शिरोळ असेल किंवा उदगाव असेल अशा गावामध्ये 30 ते 40 रुपयामध्ये मोठमोठे पाळण्यामध्ये बसवलं जातं आहे आणि तो दर त्यांचा कायम फिक्स आहे। त्याचबरोबर खाऊ गल्लीतले दर असतील, म्हणजे स्टॉल असतील, जे खायचे स्टॉल आहेत त्याच्याबाबत गोबी मंचुरियन असतील किंवा भेळ असतील याच्यामध्ये क्वांटिटी व दराबाबत एक फिक्स निर्णय घेऊन ते दर फलक लावले गेलेले आहेत किंवा पाळण्याचे दर फलक लावले गेलेले आहेत इतर गावामध्ये, पण आमच्या जयसिंगपूरमध्ये असा कोणताही प्रकार पाहायला मिळत नाही। त्यामुळे आम्ही सर्वच माध्यमातून या ठिकाणी जमून आज ह्या गोष्टीला विरोध करत आहोत आणि जर का हे येत्या आज उद्या 2 दिवसात सुरळीत न झाल्यास याला तीव्र आमचा विरोध असेल आणि होणाऱ्या परिणामाला जयसिंगपूर नगरपालिका प्रशासन असेल किंवा यात्रा कमिटी असेल हे जबाबदार असतील आणि येणाऱ्या काळामध्ये यात्रा कमिटीच्या ह्या भोंगळ कारभाराबाबत आम्ही कलेक्टर ऑफिस असेल किंवा धर्मादाय आयुक्त कार्यालय असेल त्याचबरोबर इतर योग्य ठिकाणी आम्ही यात्रा कमिटी बरखास्त करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करू असं मी आज जाहीर करतो। मुख्याधिकाऱ्यांच्या समोर आता आपली जी चर्चा झाली तेव्हा ही चर्चेमध्ये आपण आत्मदहन करेन असा एक इशारा दिला होता, त्या संदर्भात काय सांगाल?
ते आमच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये तशी चर्चा चालू आहे. हे एवढेच मुडदार आणि गेंड्याच्या कातडीचे हे ट्रस्टी बनले असतील तर कुठेतरी हे टोकाचं पाऊल देखील घेण्याचा विचार आमच्यामध्ये चालू आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढील जे काही असेल दिशा ठरवून आपल्याला कळवण्यात येईल. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.